जे कॅल्शियम आहे ते पण वाढायला मदत होते। आता कॅल्शियम साठी काय करायचं, गहूभर चुना, एकदम गहूभर चुना अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि 7 दिवस त्या चुन्याची निवळी असलेलं, ते पाण्याला चुन्याची निवळी म्हणतात, ती चुन्याची निवळी 7 दिवस कंटिन्यू घ्यायचं। असं महिन्यातून 1 वेळा जरी केलं तरी हळूहळू तुमचं जे कॅल्शियम आहे ते वाढायला सुरुवात होते। त्याच्यानंतर सप्तरंगी काढा आपल्याकडे उपलब्ध आहे। आता हा जो सप्तरंगी काढा आहे तो कोणत्याही प्रकारचा कॅन्सर बरा करतो, एवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे। सप्तरंगीची मुळी त्याच्यामध्ये मिसळलेली आहे आणि फक्त कॅन्सरच नाही, थायरॉइड, डायबिटीज आणि 76 प्रकारचे आजार त्या सप्तरंगी काढ्यामुळे तुमचे दूर होऊ शकतात। आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये गुरुपीठाची हळद आणि गुरुपीठाचे गुळवे मिक्स केलेला आहे, म्हणून खूप लवकर तुम्हाला असर दिसून येईल। आणि आता ज्यांना कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडीची मुळी खूप जास्त गुणकारी आहे। आपल्या स्टॉलवर पण असेल आणि गुरुपीठावरती मोफत दिली जाते। तर ती जी रानभेंडीची मुळी आहे ती पाण्यामध्ये उगाळून मधासोबत त्याचं साठं घ्यायचं 3 वेळा दिवसातून, तर तुमची जी गाठ आहे कॅन्सरची ती हळूहळू विरघळायला सुरुवात होते। आता 2 प्रकारच्या गाठी असतात, एक कॅन्सरची गाठ असते आणि एक चरबीची गाठ असते। चरबीच्या गाठीचं प्रमाण सध्या खूप जास्त वाढलंय, खूप लोकांना चरबीची गाठ दिसून येते। तर आता या चरबीच्या गाठीसाठी वेखंड चूर्ण खूप जास्त चांगलं आहे। ते वेखंड चूर्ण, वेखंडाची जी काडी असते ती गोमूत्रामध्ये उगाळायची आणि जाडसर त्या गाठीवर त्याचा लेप द्यायचा, कंटिन्यू 2 ते 3 महिने द्या, कारण ती चरबी एकत्र होऊन त्याची गाठ झाली आहे।